तर यवतमाळमध्ये सुद्धा भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। पाण्यासाठी महिलांना इथे सुद्धा मैलोनमैल पायपीट करावी लागते। यवतमाळमधील अनेक गावांमध्ये ही अशी पाणी टंचाई जाणवते। टँकरनं पाणी पुरवठा करण्याची मागणी इथले स्थानिक सध्या करतायत। पाणी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला आणि हेच पाणी मिळवण्यासाठी या सगळ्या महिला संघर्ष करतायत। मैलोनमैल पायपीट त्यांना करावी लागते। हंडाभर पाणी मिळावं म्हणून प्रचंड संघर्ष या सगळ्या महिला करतायत। यवतमाळमध्ये भीषण पाणी टंचाईचं संकट आहे। राज्यातल्या अनेक भागात ही अशी वास्तव परिस्थिती पाहायला मिळते, भीषण परिस्थिती पाहायला मिळते। किमान टँकरनं तरी आम्हाला पाणी पुरवठा करावा अशी मागणी यवतमाळच्या या सगळ्या महिला करतायत। केवळ हंडाभर पाण्यासाठीचा हा सगळा संघर्ष या महिलांचा सुरू आहे आणि अक्षरशः जीवघेणा संघर्ष म्हणावा लागेल। तळगाठलेले पाण्याचे साठे असतील, तिथे सुद्धा या महिला अशा पद्धतीने मानवी साखळी तयार करून पाणी भरतायत। ही दृश्य आपण बघतोय। एकीकडे राज्यभरातलं तापमान प्रचंड वाढत चाललेलं आहे। 40-45च्या पुढे हे सगळं तापमान आहे आणि अशातच पाण्यासाठी सुद्धा संघर्ष आहे। हमारे को पानी से बहुत परेशानी है। ऐसा परेशानी है कि हमको 12 मास वज करना पड़ता है। वो एक ही बावड़ी का पानी धूप में उनाले में बहुत परेशान से बहुत मुश्किल से पानी लाते, बहुत येले से पानी लाते। हथेली पे जीव लेके वो बावड़ी से पानी निकाल के ऊपर आते। हमें को बहुत परेशान है मालक। हमें को पानी का व्यवस्थित बंदोबस्त लगा दो। हमें तेरा धन्यवाद होएगा। हमेरा महिला को ऐसा धक्का लग गया ना तो पूरा महिला बावड़ी में गिर के मरने का डर हो जाता है उधर। पर नीचे ऐसा पड़ गया, गिर गया तो नीचे से निकल के आने का बहुत ही परेशान हो जाता। हमें को पानी चाहिए, करंट, पानी और रोड